नमस्कार. आपण कोल्हापूर पोलीस भरतीतील गणिताची उदाहरणं पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. गोपाळ 100 पायऱ्या चढून एका देवालयात जातो. वर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांक एवढी फुले ठेवल्यास त्यास किती फुले बरोबर न्यावी लागतील? हे सूत्राने सोडवायचं. n कंसात n अधिक 1 छेद 2 म्हणजे 100 कंसात 100 अधिक 1 छेद 2 100 गुणिले 101 बेपंचे 10 50 गुणिले 101 बरोबर 5050. हे आहे याचं उत्तर. चला पुढे. एका पाकिटात काही 5 रुपये व काही 10 रुपयाच्या नोटा आहेत. नोटांची एकूण किंमत 350 रुपये आहे. 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 कमी आहे. तर पाकिटात 5 रुपये व 10 रुपये किती नोटा आहेत? हे पर्यायातून सोडवायला सोपं जाईल. या ठिकाणी काय दिले? 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 कमी. आपण या ठिकाणी पाहू शकतो 5 रुपयाच्या नोटांची संख्या 10 रुपयाच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 कमी. 10 किती? पहिल्या पर्यायात किती सांगितलं? 30. 30ची दुप्पट 60. 60पेक्षा 10 कमी नाही. पहिलं पर्याय नाही. या ठिकाणी किती सांगितले? 10च्या 30 नोटा आहे ना. 30ची दुप्पट 60. त्याच्यापेक्षा 10 5च्या नोटा कमी नाही आहेत. या ठिकाणी तिसरा पर्याय बरोबर आहे. 10 रुपयाच्या 20 नोटा 20ची दुप्पट 40 आणि त्यापेक्षा 10 कमी. म्हणजे हा तिसरा पर्याय बरोबर आहे. पर्यायातून पटकन सोडून होतं ते. चला पुढे. जोसेफचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे. दोघांचे मिळून वजन 63 किलोग्राम आहे. तर जोसेफचे वजन किती? जोसेफचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट. म्हणजे लहान भावाचे जर 1 असेल तर जोसेफचे 2 आणि त्यांची बेरीज 63 म्हणजे 3 बरोबर 63. 63 भागिले 3. 3 2 6 3 1 3 बरोबर दुप्पट सांगितले ना. मग 21 गुणिले 2 किती येतात? बे 1 बे 2 4 42. हे झालं जोसेफचे वजन 42. एका खोक्याची लांबी 20 सेमी, रुंदी 10.5 सेमी व उंची 8 सेमी असल्यास त्याचे घनफळ किती? चला आता खोक्याची लांबी, रुंदी म्हणजे हे इष्टिकाचे तिचे घनफळ सांगितले. या ठिकाणी खोकं त्या आकाराचं असतं ना. खोकं टाकी ती चौकोनी तसं. म्हणजे 20 गुणिले 10.5 गुणिले आणि 8 सेमी यांचे गुणाकार किती येतो? 0. पॉईंट काढून टाकला तरी चालेल. म्हणजे हे आहे त्याचं 1000. पुढे पाहूया. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौरस सेमी असेल तर त्याचा परिघ किती? वर्तुळाचे क्षेत्रफळ दिले. आपल्याला त्रिज्या काढावी लागणार आहे. परिघ म्हटलं
क्षेत्रफळ, वर्तुळाचे क्षेत्रफळ काय आहे पाय आर वर्ग, पाय आर वर्ग म्हणजे बरोबर पाय आर वर्ग 22/7 गुणिले आरचा वर्ग 1386 गुणिले हे 7 ह्या साईडला येईल 22 गुणिले आरचा वर्ग यांचा गुणाकार किती येतोय हे 22 इकडे भागिले घेऊया आरचा वर्ग 22 चोक 88 परत 22 चोक 88 22 21 म्हणून आर वर्ग बरोबर 441 कसला वर्ग आहे आर बरोबर 21. आता परीघ काढता येईल परीघ बरोबर परीघाचं सूत्र काय आहे 2 पाय आर 2 पाय आर म्हणजे 2 गुणिले 22/7 गुणिले आर किती आलाय 21 7 21 22 66 बरोबर 132 हे आले परीघ 132 सेमी. पुढे पाहूया राहुलने 5 एकदिवसीय सामन्यात सरासरी 48 धावा केल्या. पहिल्या 3 सामन्यात त्याने सरासरी 40 धावा केल्या असून चौथ्या सामन्यात त्याने 70 धावा केल्या. तर त्याने 5व्या एकदिवसीय सामन्यात किती धावा केल्या 5 एकदिवसीय सामन्यात त्याने सरासरी 48 धावा केल्या म्हणून 48 आपण इकडं घेणार आहोत 5 एकदिवसीय सामन्यात केल्यात ना आणि 3 सामन्यात किती केल्यात सरासरी 40 प्लस ह्या 70 धावा चौथ्या सामन्यात केल्यात प्लस 5व्या आपल्याला काढायचे म्हणून ते x घेऊ आणि एकूण सामने किती 5 म्हणजे 48 गुणिले 5 बरोबर 4 त्रिक 12 120 अधिक 70 240 हे 70 आणि 120 किती झाले 190 ते 190 इकडं वजा होतील बरोबर x तर x किती आलं 190 240 वजा 190 50 ही आली 5व्या एकदिवसीय सामन्याची धावा. एका नावेत सरासरी 25 किलोग्रॅम वजनाची 40 मुले बसलेली आहेत. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 26 किलोग्रॅम आहे तर नावाड्याचे वजन किती हे शॉर्टकटने कसं काढायचं पटकन येते असं उत्तर हे आपण पहिली मूळ सरासरी घेऊ 25 आणि नंतर काय घ्यायचं आहे आपल्याला ही 40 प्लस एक नावाडी 41 आणि गुणिले ही सरासरी आणि ह्या सरासरीचा फरक एकचा फरक आहे हे 25 आहे आणि नावाड्यासह 26 25 अधिक 41 किती होत आहे 4 आणि गुणिले 1 म्हणजे हे आले 66 kg बरोबर 66 नावाड्याचे वजन. पुढे 20 मीटर कापडाची किंमत रुपये 3600 आहे तर 16 मीटर कापडाची किंमत किती 20 मीटरची किती आहे 3600 भागिले 20
180, 18 दुनी 36 ना, हे 1 मीटरचे. मग 180 16 मीटरचे विचारले ना आपल्याला, 16 ही आहे याची किंमत. हे पहिला पर्याय. 4 मीटर लांबी व 3 मीटर रुंदी असलेल्या एका भिंतीला रंग द्यायचा आहे. एकाच मीटरला 25 रुपये मजुरी असल्यास रंग देण्यासाठी किती मजुरी द्यावी लागेल? एका चौरस मीटरला 25 आहे ना, आणि एक भिंत अशी आयताकृती, म्हणून लांबी गुणिले रुंदी 4 त्रिक 12 आणि मजुरी किती आहे? 12 गुणिले 25, 12 25 60, 40 12 24 आणि 6 30, 300 रुपये मजुरी द्यावी लागेल. 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती? 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? ही झाली 4 अंकी मोठ्यात मोठी, आणि 3 अंकी लहानात लहान विचारली, ही झाली 3 अंकी लहानात लहान. वजाबाकी करायची आपल्याला. 9 9तून 1 गेला 8 आणि हे 9चे 9. हा पर्याय कोणता आहे? पहिला. दुपारी 3:45 सुरू झालेला चित्रपट 2.5 तासांनी संपला, म्हणजे तो किती वाजता संपला? सरळ सरळ आहे. 3:45 सुरू झाला होता, म्हणजे 3:45 वाजता सुरू झाला होता. 4:45 ते 5:45 1 तास, 5:45 ते 6:45 2 तास, आणि पुढचे अर्धा तास म्हणजे 6:15. 6:15 तो संपला. एका ट्रॅक्टरचा व्यास 2.1 मीटर आहे. त्या चाकाने 250 फेऱ्यात काही अंतर कापले तर कापलेले अंतर किती? व्यास 2.1 मीटर आहे. आपल्याला या ठिकाणी काय काढावे लागेल? परिघ. त्रिज्या आपल्याला माहीत नाही आहे. 2 पाय आर काढायचं आहे, म्हणजे 2 गुणिले 22/7 गुणिले त्रिज्या माहीत नाही आहे, पण त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते, म्हणून 2.1/2 आणि गुणिले हे किती? 250 फेऱ्या आहेत, म्हणून ते. आपण या ठिकाणी पॉईंट काढून टाकणार आहोत. 2 गुणिले 22/7 गुणिले 21/2 गुणिले हा पॉईंट काढून टाकला, मग इथे 25. आता आपला भाग जाईल 7 त्रिक 21, 2 गेला 2 गेला, 22 त्रिक 66 आणि गुणिले 25. याचं उत्तर येतं आहे 25/150. हे काय आले मीटरमध्ये? आपल्याला किलोमीटरमध्ये काढायचं आहे. त्याला आपण 1000ने भागणार आहोत, म्हणजे हे 3 पॉईंट इकडे, 1 पॉईंट म्हणजे 1 पॉईंट हे आहे त्याचं उत्तर. चला पुढचं पाहूया. एका आयताची लांबी व रुंदी यांची बेरीज 8 सेमी वजाबाकी 2 सेमी आहे, तर त्यांचे क्षेत्रफळ किती?
लांबी आणि रुंदी यांची बेरीज 8 म्हणजे आपण असं घेऊ शकतो, लांबी 5 आणि रुंदी 3. लांबी समजा 5 आणि रुंदी 3 यांची बेरीज 8 आहे आणि वजाबाकी केली तर 2 येते. आणि आहे त्याचे क्षेत्रफळ कसे आहे, गुणाकार लांबी गुणिले रुंदी म्हणजे 5 गुणिले 3 5 त्रिक 15. हे झाले आयताचे क्षेत्रफळ. 200 रुपयांच्या वस्तूची किंमत 20% वाढवली, नंतर ती वाढलेली किंमत 20% कमी केली, तर त्या वस्तूची शेवटची किंमत तिच्या मूळ किमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त असेल. 200 रुपयांची वस्तूची किंमत 20% वाढवली म्हणजे 20% वाढवल्यावर किती होईल, 240. करून दाखवते मी. 2 शून्य 40 म्हणून 200 अधिक 40 240 आणि 20% कमी केली 240चे, परत 240चे 20% कमी केले. 240चे 20% कमी काढायचे, 20% घ्यावे लागेल. 24 दुणे 48 आणि 240मधून परत 48 वजा करावं लागेल, वजा 48 किती येत आहेत, 10तून 8 गेले 2 आणि 23मधून 4 गेले 19 192 म्हणजे हे किती होते, 8% कमी. किंवा 8 रुपयाने मूळ किमतीपेक्षा कितीने कमी किंवा जास्त होईल, 8% कमी होईल. धन्यवाद.